त्यांना काय चाललंय? काय बोलत होतीस तू? विश्वंभर, मतदारांमध्ये श्रावणीमुळे तुझी झालेली बदनामी आणि लोकांना आलेला राग पाहता ह्या निवडणुकीत तू जिंकशीलच याची खात्री देता येत नाहीये. आणि ही निवडणूक तर आपल्याला जिंकायचीच आहे, म्हणून मी एक पर्याय सुचवला. त्यांना का आजपर्यंत आयुष्यात हारण्याला कधीच घाबरलो नाही मी. निवडणूक जिंकण्यापेक्षा प्रामाणिकपणा जपणं माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचं राहिलंय आणि इथून पुढेही राहील. लोकांना जर का माझं काम आवडलं असेल, माझ्यावर विश्वास असेल, तर ते मला निवडून देतील. पण विरोधकांच्या खोट्या प्रचारामुळे जर का त्यांच्यावर जनतेचा विश्वास बसला असेल आणि मला जर का ते मतदान करणार नसतील, तर नको करू देत. माझा पराभव मी स्वीकारेन, पण केवळ सत्तेसाठी स्वाभिमान आणि निष्ठा या दोन्ही गोष्टी विकून मी कुठलाही चुकीचा मार्ग अवलंबणार नाही. आता सध्या जरा माझी तब्येत ठीक नाहीये, पण मी हळूहळू सावरतोय. निवडणूक जिंकण्यापेक्षा ना, निवडणूक कुठल्या मार्गाने जिंकली जाते ते सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. मला एक कळत नाही, डॉक्टरनी इंजेक्शन देऊन सुद्धा एवढा फाडफाड कसा काय बोलतोय? त्यांना का कदाचित माझ्यावरच्या प्रेमामुळे तू हे असं बोलली असशील, पण इतके वर्ष सांभाळून ठेवलेलं माझं तत्व, माझी निष्ठा मी सहजासहजी नाही सोडणार. कदाचित माझ्या बदनामीचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईनच, पण त्यासाठी चुकीचा मार्ग नाही निवडणार.